आपुलिया हिता जो ऐसे जगता आपुलिया हिता जो ऐसे जगता आपुलिया हिता जो ऐसे जगता आपुलिया हिता जो ऐसे जगता
Krishna
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय धातुर्गुरुग्ने समागस्ततिष्ठतमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे अभंगाला सुरुवात करण्या अगोदर इष्ट परिणाम देण्याचा अति महत्त्वाचा असतो क्रमांक असा दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आफतवाडा ते पंढरपूर पायदळवाडी गेले 47 वर्ष चालू असलेला हा पायदिंडी सोहळा यावर्षी सुद्धा तरी माझे टापरे महाराज नामदेव महाराज टापरे यांच्या निमित्तानं आज माझ्या वाटेला कीर्तनाची सेवा आली आहे। तरी माझ्या देवा पहिला नमस्कार माझ्या भगवान परमात्म्याला ज्याने हे सृष्टी निर्माण केली। दुसरा नमस्कार माझ्या आई वडिलांना ज्यांनी मला जन्म दिला। तिसरा नमस्कार माझ्या गुरुवर्यांना ज्यांनी मला ज्ञानाची प्राप्ती दिली। आणि चौथा नमस्कार माझ्या आदरणीय टापरे महाराजांना ज्यांनी मला आज तक कीर्तन करण्याची संधी दिली। तुमच्या सर्व यांच्या चरणी व तुमच्या सर्व संत मायबापांच्या चरणी नमो नमो
तयाचा हरी
आपल्या हिता जो सोडालता धन्यमाता पिता तयाजिया पुरी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाथे देवा जो हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याचे आई वडील धन्य आहे जो हिताच्या ठिकाणी जागा आहे त्यांचे आई वडील धन्य आहे आणि जो मुलं मुली जे ज्यांना जे चांगलं वाईट यातून सत्कर्म आणि सर्व काही करते त्यांचा स्वतः भगवान परमात्माला त्यांचा हरी घेते. आता मुलं चांगलं आहे ते कशावरून समजा इस्त्रीचे कपडे केले आणि कट केला म्हणजे चांगले असेल का दादा मुलं नाही तर गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे जे गीता भागवत आणि अखंड विठोबाचे चिंतन करतात त्याचाही आनंद साक्षात भगवान परमात्माला येते आणि त्यांची सेवा माझ्या माध्यमातून घडा असे तुकोबरायांना वाटते. तरी माझ्या देवा कारण आहे विठ्ठल विठ्ठल. तर दादा गीत कशाला म्हणायचं गीत म्हणजे रात्रभर भजन करा आणि सकाळी कोणाच्या तरी शेतातून मका आणून आपल्याला म्हैशीला दादा याला गीत म्हणत दादा ते गीत म्हणजे ज्याला आपलं चांगलं आणि वाईट हे करते त्याला गीत म्हणा दादा चांगलं आणि वाईट करते त्याला गीत म्हणा. आताची परिस्थिती फार भयंकर कठीण आलेली आहे. मुलं बाळा अशी निघाली आहे की त्यांना चांगलं आणि वाईट याच्यातच फरक कळत नाही आणि सत्कर्माच्या मार्गाने ते चालतच नाही. तर याच्यामुळे तुकोबरायांनी नेट लिहून ठेवला की भविष्य काळ हा कसा येणार आहे. तरी माझ्या देवा कारण आहे विठ्ठल विठ्ठल. तर भविष्य काळामध्ये दादा कसे काय मुलं जन्माला येतील तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. काशीच्या बाजूला एक छोटंसं खेडेगाव होतं. त्या खेडेगावामध्ये एक पती पत्नी राहत होते. ते अखंड असे कष्ट करायचे. त्यांना वाटायचं आपण शिकलो नाही पण आपल्या मुलाला शिकवायचं. आपण जे कष्ट केले ते आपल्या मुलाने कष्ट नाही केले पाहिजे आणि ते दादा असे खूप कष्ट करू लागले खूप कष्ट करू लागले. एक दिवस कष्ट करायच्या नादात ते हे विसरूनच गेले की संपत्ती कमवायच्या नादात आपण आपल्या मुलाला संस्कार देणं विसरलो आणि संस्कार देणं दादा हे फार महत्वाचं आहे. म्हणून म्हणतो संपत्तीपेक्षा हे संतती कमावणं महत्वाचं आहे दादा. कारण आपण 100 एकर जरी कमावलं आणि त्या मुलाला आपण संस्कार देऊन लावले तर दादा आपण जिवंत असो तोपर्यंत 100 एकर एकर विकत येईल. म्हणून संस्कार हे महत्वाचे आहे. काशीच्या बाजूला एक खेडेगाव राहत होतं. तर खूप कष्ट करत होती. एक दिवस ते आणि ते कष्ट करत असताना त्यांनी हे विसरून गेले की आपल्या मुलाला सत्कर्माच्या मार्गाने आणि चांगले कष्ट करण्याच्या माध्यमातून आपण त्याला संस्कार देणं विसरलो. पती पत्नी म्हातारे झाले आणि मुलगा तेवढ्यातच खूप वाईट लाईनवर चालला गेला होता आणि त्या पती पत्नींना असं वाटले की आपण सर्वात मोठी चूक केली. आपण पैसे कमवायच्या नादामध्ये आपण आपल्या मुलाला संस्कार देणं विसरलो. तो जुगाराच्या ढावामध्ये खेळत गेला आणि त्याच्या बाबांचा अंतकाळ जवळ आला. त्याच्या बाबांनी त्याच्या पत्नीला सांगितलं की हे माझा अंतकाळ आता जवळ आलेला आहे. माझी एकच इच्छा आहे मला मुक्ती तेव्हाच मिळेल आणि मी ज्यावेळेस माझा अंतकाळ जवळ येणार ज्यावेळेस मी मृत्युमुखी पडणार त्यावेळेस माझी अस्थी हे काशी गंगेमध्ये आपल्या मुलाला सांगायचं की म्हणून द्यायची आणि तेवढ्याच 8 दिवसात तुझा पती मरण पावला आणि तेवढ्या 8 दिवसात तुझा पती मरण पावला आणि ती म्हणाली बाळा तुझ्या बाबांची इच्छा होती की माझी अस्थी हे काशीमध्ये हे करावी आणि तू काही कर की नको करू पण एवढं तुझ्या बाबांची इच्छा तू शेवटची पूर्ण कर. अरे फार भयंकर त्याच्या वाईट रस्त्यावर तो मुलगा गेलेला होता आणि तो कसाही पण नांदलवली तो मुलाला काशीच्या रस्त्याने आणि काशीपासून त्याचं गाव 20 किलोमीटरवर होतं आणि ते 20 किलोमीटर 10 किलोमीटरला गेल्यानंतर त्याला त्याच्या मित्राचा फोन आला तो म्हणाला मी माझ्या बाबांची अस्थी घेऊन काशीमध्ये निघालो. अरे कशाची ती अस्थी जुगारांचा ढाव लागलेला आहे. 5 लाखांचा ढाव आहे. येशील तर राजा येशील कारण तू तशी तुझ्या बाबांची संपत्ती
दादा विवेकी हरवला होता. विवेकी हरवणं म्हणजे दादा ज्याला चांगला आणि वाईट कळत नाही त्याला विवेकी हरवणं असं म्हणतात. आणि तिथंच एक आजोबा बसलेले होते. त्यांनी त्या आजोबाला विचारलं, आजोबा हा ओढा कुठं जाऊन मिळतो? तर त्यांनी सांगितलं हा ओढा काशीमध्ये जाऊन मिळतो. आणि त्या मुलाने ते ओढ्यामध्येच ते काशीमध्ये तर नेलीच नाही पण त्या ओढ्यामध्येच ते अशी टाकून गेली आणि जुगाराच्या ढावामध्ये जाऊन बसला. आणि तेवढ्याच रात्री त्या पत्नीचा गती तिच्या स्वप्नामध्ये आला की आता मला मुक्तीच नाही, अरे माझे अस्थि हे काशीमध्ये न नेता ओढ्यामध्ये टाकली. आणि ती दुसऱ्या दिवशी रात्रभर त्या जुगाराच्या ढावामध्ये बसलेला होता. आणि सकाळी आला तिची आई रडत होती. तो म्हणे आई